मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. तर आपण कृष्णाला नमस्कार करूया आणि कृष्णापासून आपल्याला काय शिकायचं आहे ते बघूया. मित्रांनो, कृष्णाने सांगितलं आहे विद्यार्थी म्हणून की जन्मभर विद्यार्थी राहा, अभ्यास करा, कर्म करा. आणि त्यांनी सांगितलं आहे की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्ब्रह्म ते संगस्त कर्मणी. अभ्यास करत राहा, कधी फळ मिळेल कधी नाही मिळेल, पण फळाची आशा न करता कार्य करत राहा. तर विद्यार्थ्यांनो, अभ्यासू व्हा, अभ्यासक व्हा, अभ्यास करत राहा. मग परत कृष्णाने सांगितलं आहे की अभ्यास करत असताना, तुम्हाला काम करत असताना कधी वाटेल की आपल्याला साथी कोण आहे, तर तुम्ही तुमचं कर्म करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असं कृष्ण म्हणतो आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. की हे भक्ता, हे विद्यार्थी, तू चिंता करू नको, तू तुझं काम कर, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा कधी कुठे प्रॉब्लेम येईल, मी येणार आहे, येत असतो. तर तुम्ही तुमचं कर्म करा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा कृष्णाने सांगितलं आहे की आपलं काम करीत असताना, ज्याला म्हणतो आपण क्रोधावरती कंट्रोल ठेवा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. क्रोध हा फार डेंजरस आहे. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोह स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. तर क्रोधावर कंट्रोल ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा कृष्णाने सांगितलेलं आहे की हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी, देही आरोग्य नांदते सुख नाही ह्या पडते. आणि त्यावरती कृष्ण म्हणतो की बाबा रे, आहारावरती कंट्रोल ठेवा, आहार चांगला घ्या, चतुरस्र आहार घ्या. आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख, पृथ्वीवर्धना, रस्या, स्निग्धा, स्थिरा, वृद्ध्या, आहारा, सात्विक, प्रिया. आहार तुमचा कसा असायला पाहिजे? सर्व गुण संपन्न आणि हा असा छान बलवर्धक असायला पाहिजे. दुसरं कृष्णाने परत सांगितलं आहाराबद्दलच, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. म्हणजे आहाराबद्दल कृष्णाने फार त्याच्यावरती महत्त्व दिलेलं आहे, कारण आहार म्हणजेच आपलं हेल्थ आहे. परत मित्रांनो, कृष्णाने सांगितलेलं आहे, खूप सारं सांगितलेलं आहे, पण आपण आज एक कृष्णापासून विद्यार्थी म्हणून काय शिकायचं आहे. कधीकधी आपण खूप प्रयत्न करतो आणि त्याचं कधीकधी फळ मिळत नाही, तर आपण एक डिस्टर्ब होतो, ज्याला म्हणू आपण अरे यार. तर त्यावेळेस कृष्णाने सांगितलं आहे की अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथग्विधम विविधाच्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचवम. कधीकधी सगळ्या गोष्टी आपण करतो, प्रयत्न करतो, मेहनत करतो, पण एखादी जरी गोष्ट मिळाली नाही तर एक ज्याला म्हणतो आपण निराश होऊ नये, डिस्टर्ब होऊ नये, असं म्हणायचं की माझ्या नशिबात नव्हतं. बरोबर आहे? त्याला म्हणतात अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथग्विधम. आणि मित्रांनो, मेहनत करा, अभ्यास करा, सक्सेसफुल व्हा. आणि सुख असो की दुःख असो, त्यामध्ये मला कसं छान राहता येईल, मस्त राहता येईल, जीवन कसं जगता येईल, हाही धडा आपल्याला कृष्णापासून घ्यायचा आहे. कृष्णाने म्हटलं आहे की यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वादितो विमत्सर समसद्धावसिद्धच कृत्वापि न निबद्धते. सुख असो की दुःख, मला छान राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे, हेल्थ मेंटेन करायची आहे, अभ्यास करायचा आहे, पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, आपला हा आजचा धडा इथेच आपण संपवूया. ओके, पुढे आपण बघूया की पुढे मला काय करायचं आहे. तर आपला पहिला लेसन आज इथे संपला आहे. ओके, चला म्हणूया जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. चला, मी प्रोफेसर महादेव गायधने, रिटायर्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग प्रोफेसर. चला, धन्यवाद.